सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली। या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला। यावेळी खंदक बाग, श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर, वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली। या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली। सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला। आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली। आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, संपूर्ण शहर स्वच्छ राखण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे धोरण आहे। या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले। या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात खंदक बाग तसेच हुतात्मा बागेची स्वच्छता करण्यात आली। याप्रसंगी स्वच्छतेबरोबरच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर शेजारील तलाव परिसर, गणपती घाट, वॉकिंग ट्रॅक, लेझर शो आदी ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, नागेश करात, अंबादास करगोळे, दत्तात्रय पोवसा, सुनील पाताळे, शिवा कामाठी, बजरंग कुलकर्णी, संतोष कदम, दत्ता पाटील, यशवंत पात्रूट, गुरु कवाडे, सागर अतनुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।